नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 28 ऑक्टोबरच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी झटपट पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये। तर पहिला प्रश्न कालचा आपला होता, तर आपल्या भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून कोणते राज्य घोषित केले जाणार आहे? तर ते आहे केरळ हे राज्य। यानंतर जगातील बौद्धिक संपदा संघटनेच्या म्हणजेच WIPOच्या सल्लागार मंडळाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर न्यायमूर्ती प्रतिभा M सिंग यांची। यानंतर मलेशियामध्ये आयोजित सुलतान ऑफ जोहोर कप 2025 कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलियाने। यानंतर ब्रिटिश अकादमी बुक प्राइज 2025 कोणी जिंकला आहे? तर सुनील अमृत यांनी। यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2025च्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे? तर प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्रीडा या क्षेत्रातील उत्तेजक विरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या 10व्या सत्रामध्ये आशिया पॅसिफिक गट 4 ब्युरोच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर आपल्या भारत या देशाची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर आपल्या भारतातील कोणते राज्य सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रामध्ये मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे पहिले राज्य बनले आहे? तर ते आहे कर्नाटक हे राज्य। यानंतर आळंदीमध्ये रस्त्यांच्या डागडुजीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे? तर 1 कोटी रुपयांचा। यानंतर कालचा आपला 9वा प्रश्न पाहूयात आपण, तर सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह सिक्युरिटी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर राज शुक्ल यांनी लिहिलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वा आपला कालचा महत्त्वाचा प्रश्न होता दिनविशेषवर आधारित, तर आंतरराष्ट्रीय कलाकार दिवस म्हणजेच इंटरनॅशनल आर्टिस्ट डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर तो 25 ऑक्टोबर या दिवशी। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आज आहे 28 ऑक्टोबर 2025 ही तारीख। तर आजचा आपला पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। सर्वांनी पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर नासाने शोधलेला पृथ्वीचा दुसरा तात्पुरता चंद्र कोणत्या नावाने ओळखला जातोय? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2025 PN7 या। लक्षात ठेवा सर्वांनी। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर नासाने शोधलेल्या पृथ्वीच्या तात्पुरत्या दुसऱ्या चंद्राला 2025 PN7 या नावाने नुकतेच ओळखले जात आहे। तर याला अर्धचंद्र असेही म्हणतात, कारण तो पृथ्वीच्या कक्षेमध्ये तात्पुरता फिरत आहे आणि खरा चंद्र नाही। तर नाव लक्षात ठेवा सर्वांनी, 2025 PN7 असे नाव आहे। प्रकार आहे हा एक लघुग्रह आहे जो पृथ्वीसोबत एक कक्षा सामायिक करत आहे। ठीक आहे। यानंतर कालावधी काय? तर 2083 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीसोबत राहणार आहे। यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहून घेऊयात आपण। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचा पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज कोठे बांधला जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ऋषिकेश येथे। कोठे? तर उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतातील पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे बांधला जात आहे। तर या पुलाचे नाव बजरंग सेतू असे आहे। तर या पुलाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहून घेऊयात खालीलप्रमाणे। तर हा पूल गंगा नदीवर प्रसिद्ध लक्ष्मण झुला पुलाच्या जागी बांधला जात आहे। तर सुरक्षेच्या कारणांमुळे लक्ष्मण झुला 2019 मध्ये बंद करण्यात आला होता। तर हा पूल 132 मीटर लांब असेल आणि तो पर्यटकांना एक अनोखा अनुभव देखील देणार आहे। तर यामुळे ऋषिकेशमध्ये पर्यटन वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। यानंतर तिसरा प्रश्न आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, सिरिकित कित्याकारा यांचे नुकतेच निधन झाले आहे। तर त्या कोणत्या देशाच्या माजी महाराणी होत्या? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, त्या होत्या थायलंड या देशाच्या। कोणत्या? तर थायलंड या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर सिरिकित कित्याकारा या थायलंडच्या माजी महाराणी होत्या। तर त्यांचे नुकतेच वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले आहे। तर त्यांच्याविषयी इतर महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊया। तर त्यांचे पती त्या थायलंडचे माजी राजा भूमिबोल
अब्दुल्ला देज यांच्या पत्नी होत्या. तर वारसा तर त्यांनी ग्रामीण भागातील गरिबांसाठी अनेक शाही प्रकल्प राबवले आहेत. पारंपरिक हस्तकलेचे जतन केले आणि पर्यावरणाचे संरक्षण देखील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केले आहे. तर राष्ट्रीय शोक तर त्यांच्या निधनानंतर थायलंडमध्ये 1 वर्षाचा राष्ट्रीय शोक जाहीर देखील करण्यात आलेला आहे. यानंतर चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न तर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन ए बर्जीस देसाई. काय? तर बर्जीस देसाई. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रसिद्ध वकील आणि माजी पत्रकार बर्जीस देसाई यांनी मोदीज मिशन हे पुस्तक नुकतेच लिहिले आहे. तर 24 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील राजभवनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले दिसून आले. तर या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान पदापर्यंतच्या प्रवासाचा वेध घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील 5वा प्रश्न पाहूयात आपण. तर अलीकडेच कोणत्या राज्याने पीएम श्री शाळा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारसोबत भागीदारी केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए केरळ. कोणत्या? तर केरळ. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच केरळ सरकारने पीएम श्री शाळा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारसोबत भागीदारी केली आहे. तर केरळ सरकारने शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. तर ज्या अंतर्गत राज्यामध्ये सुमारे 300 सरकारी शाळा अपग्रेड केल्या जातील. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर ओशन स्काय 2025 हा हवाई दल सराव कोणत्या देशामध्ये होत आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्पेन या देशामध्ये होत आहे. कोणत्या? तर स्पेन या देशामध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर ओशन स्काय 2025 हा हवाई दल सराव स्पेनमध्ये होत आहे. तर भारतीय वायुसेना या बहुराष्ट्रीय सरावामध्ये सहभागी झाली आहे. कोणती? तर IAFE. तर जो स्पेनच्या गांडो एअर बेसवर आयोजित करण्यात आलेला आहे. तर देश कोणता आहे? तर स्पेन. स्थळ आहे गांडो एअर बेस आणि सहभागी भारतीय वायुसेना आणि कालावधी आहे 20 ते 31 ऑक्टोबर 2025 हा कालावधी. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर डेम सारा मुल्लाली यांची चर्चच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणत्या देशामध्ये नुकतीच नियुक्ती होणार आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इंग्लंड. कोणता? तर इंग्लंड. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर डेम सारा मुल्लाली यांची नियुक्ती इंग्लंडमध्ये होईल, जिथे त्या चर्च ऑफ इंग्लंडच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून काम करतील. तर त्यांना कॅन्टरबरीचे आर्चबिशप म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपला 8वा असणार आहे. तर पटना उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुधीर सिंग यांची. कोणाची? तर सुधीर सिंग. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पटना उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती सुधीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांनी 21 ऑक्टोबर 2025 रोजी पदभार स्वीकारलेला आहे. तर त्यांच्या नियुक्तीचे कारण असे आहे की तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती पवन कुमार भीमप्पा भजंत्री यांच्या निवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे. तर पाहून घेऊयात 9वा प्रश्न. तर पायदळ दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 27 ऑक्टोबर रोजी पायदळ दिन साजरा केला जातो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी पायदळ दिवस साजरा केला जात असतो. तर या दिवसाचे महत्त्व काय आहे? तर 1947 मध्ये याच दिवशी भारतीय सैन्याच्या पहिल्या पायदळ तुकडीने श्रीनगर विमानतळावर उतरून पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने आलेल्या घुसखोरांना थोपवले होते. तर या शूर कामगिरीचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर स्टेशन असे औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नवे नाव करण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नवे नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे ठेवण्यात आले आहे. तर या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे आणि नवीन स्टेशनचा कोड
CPSN असा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण छत्रपती संभाजीनगरची काही प्रमुख स्टॅटिक जीकेची महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ऐतिहासिक नाव आहे खडकी आणि नवीन नाव छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीचे नाव होते औरंगाबाद. ठीक आहे. आणि नावाचे कारण तर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून. आणि जिल्हे आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा, ज्यामध्ये कन्नड, सिल्लोड, गंगापूर, खुलताबाद, पैठण, वैजापूर, सोयगाव आणि फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर शहर या 9 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. आणि क्षेत्रफळ आहे 10,110 चौरस किलोमीटर. आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळे यामध्ये अजिंठा आणि वेरूळ लेणी आहेत. आणि इतर प्रसिद्ध स्थळ बीबी का मकबरा, ज्याला मिनी ताजमहल असेही म्हटले जाते. आणि इतर माहिती आपण पाहून घेऊयात काही. तर औरंगजेब बादशहाने फत्तेनगर येथे 1653 मध्ये औरंगाबाद शहराची स्थापना केली होती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न होता आणि सोपाही प्रश्न होता आपला हा. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न पाहून घेऊया. तर भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून कोणते राज्य घोषित केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी आपली प्रतिक्रिया कळवा की व्हिडिओ कसा वाटतोय. आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर चला विद्यार्थ्यांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.